नमस्कार, आगरी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे करणार आहे मस्त सुवासाने खावीशी वाटणारी व्हेज बिर्याणी। आणि बघा काय सुंदर दिसते, कमाल लागते खायला, चव सुद्धा याची छान अशी चटकदार लागते। तर बाहेरची बिर्याणी खाणं टाळा आता, तर घरी व्हेज बिर्याणी बनवून नक्की खा। तर याची रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे। इथं मी स्टेप बाय स्टेपने पूर्ण प्रोसेस सांगितली आहे। काय काय आपल्याला साहित्य लागते ते सुद्धा सांगितलं आहे, प्रमाण सुद्धा याचं अचूक आहे। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका। स्किप करून जर बघितला तर मग तुमचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर व्हेज बिर्याणी हे तुमची बिघडू शकेल। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। तर ही व्हेज बिर्याणी हॉटेलपेक्षाही चवीला भारी लागणारी अशी घरीच बनते। तर परफेक्ट प्रमाणासह बिर्याणी बनवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला सबस्क्राइब देखील करायचं आहे की त्याच पुढे बेल आयकॉनचं बटन असेल त्याला तुम्हाला हिट करायचं आहे आणि त्यासोबत ऑल सिलेक्ट करायचं आहे। चला तर मग मस्त तोंडाला पाणी सुटेल नुसत्या सुवासाने खावीशी वाटणारी चटपटीत चवीला कमाल लागणारी व्हेज बिर्याणी बनवायला आपण पटकन सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण व्हेज बिर्याणीमध्ये भाज्या कोणत्या लागतील ते आधी पाहून घेऊया। तर इथं मी फ्लॉवर घेतली, याला फुलगोबी असेही म्हणतात। इथं फुलगोबीचे काही तुकडे घेतले, 2 बटाटे घेतले, त्याची साल काढून फोडी करून घेतल्या, 2 गाजर घेतले आणि त्याच्या उभ्या फोडी करून घेतल्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट लागेल, 1 वाटी हिरवा ताजा मटार आहे आणि इथं मी 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे। त्याचसोबत 1 मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर सुद्धा घेतली आणि भाज्या मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला दही सुद्धा लागेल। त्याचसोबत तळलेला कांदा सुद्धा आहे। इथे मी 2 कांदे घेऊन त्याचे उभे पातळ काप करून घेतले आणि नंतर मग तेलामध्ये तळून सुद्धा घेतले आहे। खड्या मसाल्यामध्ये लागणार आहे बघा, इथं तमालपत्र घेतले 4, इथे 9 ते 10 काळी मिरी आहे, 3 चक्री फूल आहे, 2 दालचिनीचे तुकडे लागतील, 5-6 लवंग आणि 4 हिरवी वेलची आहे। आता आपल्याला सुक्या मसाल्यामध्ये लागणार आहे चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतला, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा जिरं सुद्धा लागेल। तर आता आपल्याला तांदूळ बघायचे आहे। तर इथं मी 2 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर असा पिवळसर दिसत आहे, पण तांदूळ निवडताना हातात घ्यायचा आणि त्याचा स्मेल येतो का तो पाहायचा। जर स्मेल आला तर समजून जायचं हा तांदूळ बेस्ट आहे, तोच निवडायचा। आता सगळ्यात आधी आपल्याला भाज्या मॅरिनेट करण्यासाठी घ्यायच्या आहे। त्यासाठी इथं मी बाउल घेतला, 1 वाटी घट्ट दही आहे, हे घालून घ्यायचं आधी। यामध्ये सुके मसाले सुद्धा घालायचे। तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घालते, चवीनुसार मीठ, हा बिर्याणी मसाला अर्धाच यामध्ये घालून घ्यायचा। अर्ध्या प्रमाणात हे सगळे मसाले घालून घ्यायचे। नंतर आपल्याला भाजी करताना सुद्धा लागणार आहे हळद। आता हे मसाले आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे, भाजी करता वेळेस आपण याचा वापर करू। आधी हे दह्यामध्ये मसाले छान असे फेटून घ्यायचे बघा, इथं व्यवस्थितही मी छान हे मसाले फेटून घेतले। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे सुद्धा या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे अशी मिसळून घ्यायची। भाज्या मॅरिनेट करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या अशा मस्त ज्युसी बनतील आणि बिर्याणी खाता वेळेस टेस्टसुद्धा खूप भारी लागेल बघा। इथं छान हे मी मिसळून घेतलं। आता यामध्ये भाज्या घालून घेऊया। फ्लॉवर आहे हे घालून घ्यायचं, बटाटे, त्याचसोबत गाजरसुद्धा आहे, याच्या मी मोठ्या अशा फोडी करून घेतल्या। फक्त याचे काप पातळ आहे केलेले, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही भाज्या कट करून घेऊ शकता, कारण बिर्याणीमध्ये भाज्या ह्या छान मोठ्या फोडी करून घ्यायच्या। 1 वाटी मटार। आता हे भाज्या या मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायच्या। आता या भाज्या व्यवस्थित या मसाल्यामध्ये कोट करून घेतल्या, यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची। तुम्ही यामध्ये पुदिना सुद्धा घालू शकता, कारण पुदिन्याचा फ्लेवर सुद्धा छान उतरतो। आणखी याला एकदा मिसळून घेते। त्याचसोबत इथं तळलेला कांदा सुद्धा घालायचा आहे, थोडासा अगदी हाताने असा चांगला क्रश करायचा आणि नंतर लगेच घालून द्यायचा असा। आणि थोडासा कांदा आपल्याला बिर्याणी जेव्हा रेडी होईल तेव्हा आपण त्यामध्ये घालू।
तर कांदा कसा तळायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. बघा छान मसाले हे या भाज्यामध्ये कोट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आपल्याला, आता यावर ठेवायचं झाकण आणि तासभर ह्या भाज्या व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायच्या आहे. त्याचसोबत इथं मी तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये भिजत घातला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचा आहे. आता इथं गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इथं 3 चमचे तेल मी घालून घेतलं. तर यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालून घ्यायचं. 4 लवंग आहे, 2 हिरवी वेलची, स्टार फूल आहे, 1 ते 2 स्टार फूल घालायचे आणि त्यासोबत 5-6 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा. आता हे खडे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. हे खडे मसाले मी व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घेतले. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंगावर 2 ते 3 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेतला. तर यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावं म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. याने टोमॅटो लवकर असा शिजतो. आता 3 ते 4 मिनटं टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घेऊया. आता इथे टोमॅटो छान असा मऊ झाला आहे. यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. हे सुद्धा कांदा टोमॅटोमध्ये चांगली अशी परतून घ्यायची. आता या कांदा टोमॅटोमध्ये चांगली अशी आलं लसूण पेस्ट परतून घेतली. अर्धे मसाले आपण मॅरिनेट करण्यासाठी भाज्यामध्ये घातले आणि अर्धे मसाले ही भाजी करताना घ्यायची आहे. तर यामध्ये लाल तिखट, व्हेज बिर्याणी मसाला, हळद आहे, हे यामध्ये घालून घेते. आता 3 ते 4 मिनटासाठी हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. इथे मी 3 ते 4 मिनटासाठी हा मसाला व्यवस्थित असा परतून घेतला आणि स्मेलसुद्धा छान येत आहे मसाल्याचा. आणि त्याचबरोबर इथं भाज्या मॅरिनेट करून 1 ताससुद्धा झाला या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या. आता ह्या भाज्या या मसाल्यामध्ये चांगल्या अशा कोट करून घ्यायच्या. भाज्या मॅरिनेट केल्या की छान ते ज्युशी होतात, त्याला चवसुद्धा छान प्रकारे येते, म्हणून मॅरिनेट 1 तास तरी करून घ्यायच्या. बघा व्यवस्थित इथं मी असं ह्या भाज्या फिरवून घेतल्या. आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचा इतकं पाणी घालायचं. तर इथं मी भाज्या मॅरिनेट केल्या होत्या तोच बाऊल वापरत आहे. इथं हा बाऊल धुवूनच मी पाणी घालते. तर बघा थोडंच पाणी आहे, हे यामध्ये घालून घ्यायचं. आणखी एकदा याला मस्त असं मिसळून घ्यायचं. बघा इथं मी मस्त अशा भाज्या मिसळून घेतल्या. आता यावर थोडी कोथिंबीर घालून घेते. आणखी एकदा ह्या भाज्या मिसळून घ्यायच्या. तर व्यवस्थित इथं मी भाज्या मिसळून घेतल्या. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं. गॅस मंद आचेवर करून आपल्याला ह्या भाज्या 60 ते 70% शिजवून घ्यायच्या आहे. आपल्याला ओव्हरकुक ह्या भाज्या अजिबात करायच्या नाही. तर इथं 10 ते 15 मिनटासाठी या भाज्या मी मंद आचेवर शिजवून घेते. आता आपल्या भाज्या शिजतात तोवर आपण तांदूळ शिजवायला घेऊया. तर इकडच्या गॅसवर मी भाज्या शिजवण्यासाठी ठेवल्या आहे आणि इकडे पातेल्यामध्ये भात शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं. तर बघा इथं अर्ध पातेलं पाणी घेतलं. तर यामध्ये 1 मोठा चमचा मीठ घालून घेते, जेणेकरून मिठाचा फ्लेवर छान हा भातामध्ये उतरेल इतपत मीठ घालायचं. त्याचबरोबर तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 2-3 लवंग, 3-4 काळी मिरी, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 छोटासा चक्रीफूल आणि जिरेसुद्धा घालून घ्यायचं. भात चांगला मोकळा होण्यासाठी यामध्ये 1 चमचा तेलसुद्धा घालून घ्यायचं किंवा मग तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. भात व्यवस्थित असा पांढरा शुभ्र होतो, त्याचबरोबर तो मोकळासुद्धा राहतो, म्हणून 1 चमचा तेल घालून घेतलं. आता या पाण्याला आपल्याला दणकून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. तर गॅस मोठा आचेवर करायचा आणि छान अशी दणकून एक उकळी काढून घेऊया. आणि बघा इथं पाण्याला छान अशी खडखडून उकळी आली आहे. त्याचसोबत तांदूळसुद्धा भिजून अर्धा तास झाला आहे. यातील मी संपूर्ण पाणी नितळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र झाला आहे. भिजत घातल्यामुळे लांबसुद्धा होते. आता हा तांदूळ या पाण्यामध्ये घालून घेऊया, एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असा. गॅस मंद आचेवर ठेवायचा. 80 ते 90% एवढा भात शिजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा पूर्ण असा भात शिजायला नको,
भातामध्ये कणी दिसली पाहिजे, तो थोडा प्रमाणात कच्चा असला पाहिजे इतपत भात शिजून घ्यायचा आहे. बघा इथं मंद आचेवर गॅस ठेवून मी 80 ते 90% इतपत भात शिजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा शिजलेला नाही आहे, यामध्ये कणी दिसत आहे. बघा तुटतो पण असा हा मॅश होत नाही, तर इतपतच आपल्याला हा भात शिजून घ्यायचा. आता हे पातेलं मी खाली उतरून घेते. आता इथे जवळपास 15 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंध घरभर दडवडला आहे आणि तवंगसुद्धा भारी आला आहे. बघा छान या भाज्या शिजल्या आहे. 60 ते 70% ह्या भाज्या मी शिजून घेतल्या आहे. जास्त ओव्हरकुक ह्या भाज्या अजिबात करायच्या नाही. जेवढं मी सांगितलं त्या प्रमाणाच्या भाज्या शिजून घ्यायच्या. आता इथं आपल्या भाज्या शिजून तयार आहे, त्यासोबत भातसुद्धा तयार आहे. आता यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. तर बघा इथं पातेल्यामध्ये भात आहे, तर यातील पाणी असं संपूर्ण नितळून घ्यायचं. बघा यावर असा हा भात घालून घ्यायचा. तर इथं मी झाऱ्यामधून संपूर्ण पाणी असं नितळून घेते आणि लगेच याच्यावर भाताचा थर लावून घेते. आता इथे मी संपूर्ण असा भात या भाजीमध्ये पसरून घेतला. तर मॅरिनेट करता वेळेस हिरवी मिरची घालायची मी विसरले होते, म्हणून मी भाजी जेव्हा केली होती तेव्हाच त्यामध्ये घालून घेतली. तुम्ही मॅरिनेशनमध्ये हिरवी मिरचीचा वापर करू शकता. आता यामध्ये तळलेला खूप सारा असा कांदा या भातावर पसरून द्यायचा. तळलेला कांदा घातला. आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तुमच्याकडे पुदिना असेल तो सुद्धा यामध्ये घालायचा, त्याचासुद्धा फ्लेवर छान उतरतो. आता इथं मी 2 चमचे भात शिजवण्याचं पाणी काढून घेतलं. यामध्ये असं कढईनं घालून घेते, कारण या बिर्याणीमध्ये थोड्या प्रमाणात मॉइश्चर राहिलं पाहिजे म्हणून 2 चमचे घालून द्यायचं. आता यावर ठेवायचं झाकण. आता आपल्याला गॅस हा फुलपेक्षा थोडा कमी आणि मिडियमपेक्षा थोडा जास्त असा ठेवून 5 मिनिटे भात शिजून घ्यायचा. आता 5 मिनिटे इथं मी हा भात शिजून घेतला. आता गॅसची फ्लेम करायची मंद आचेवर. तर इथं 10 मिनटं आणखी हे बिर्याणी शिजून घेते. आता इथं मी 10 मिनिटे मंद आचेवर हा भात शिजून घेतला. आणखी गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची, म्हणजे एकदम लो करायची आणि याच्यावर आपल्याला 7 ते 8 मिनटं ही बिर्याणी व्यवस्थित अशी शिजून घ्यायची. आता इथं जवळपास 7 ते 8 मिनटं झाले. गॅस करूया बंद आणि झाकण काढायचं. आणि बघा क्या बात आहे, मस्त व्हेज बिर्याणी बनून तयार आहे. फ्लेवरसुद्धा छान येत आहे. तुम्ही बघू शकता तांदूळ मोकळा सुटसुटीत झाला आहे. तुम्हाला एक लेअरसुद्धा दाखवते. बघा असा चमचा घालायचा. क्या बात आहे, छान अशी ज्युसी झाली आहे, परफेक्ट अशी झाली आहे. बघा आणि स्मेल तर सांगूच नका, अफलातून येतोय. जबरदस्त अशी व्हेजिटेरियन बिर्याणी इथं आपली बनली आहे. आता लगेच मी गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर बघा इथं आपली गरमागरम अशी व्हेज बिर्याणी बनून तयार आहे. बघा मस्त अशी एकदम सुंदर दिसत आहे. संपूर्ण घरभर असा याचा स्मेल पसरला आहे. नुसताच सुवासाने खावीशी वाटणारी बिर्याणी इथं बनून तयार आहे. चवीलाही खूप छान लागते. तुम्हीसुद्धा ही व्हेज बिर्याणी एकदा बनवून बघा, तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे. तर इथं मी खूप सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी कशी बनवायची हे सांगितलं आहे. तर तुम्हाला नक्की जमेल आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सुद्धा कळवायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.